नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत। ज्या लाडकी बहिणी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे, कारण लवकरच तुम्हाला जे लाभ मिळणार आहे, त्यानंतर इथे नवीन पोर्टल सुद्धा सुरू होणार आहे। सर्व डिटेल्स तुम्हाला पाहता येणार आहे। आता इलेक्शनचा पिरियड होता, त्याच्यामुळे आचारसंहिता होती, तुम्हाला अर्ज करता येणार नव्हते, पण आता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना अर्ज सुद्धा करता येणार आहे। ज्यांनी अर्ज करायचं राहिलेला आहे त्यांना अर्ज सुद्धा करता येणार आहे। नवीन पोर्टल सुरू होणार आहे। त्यानंतर ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना त्यांची अर्जाची स्थिती आहे ते पाहता येणार आहे, तुमचे बँक डिटेल्स पाहता येणार आहे। ही सर्व माहिती आपण व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे, ज्यांना दिवाळीपूर्वी जे 2 हप्ते भेटले होते, ज्यांना दिवाळीपूर्वी 5 हप्ते भेटले होते, पण आता पुढील जे हप्ते आहे ते कधी भेटणार आहे हा मोठा प्रश्न आहे। नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना एक मोठी आनंदाची ही बातमी आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे 3000 एकत्रितपणे मिळाले होते, ते पण दिवाळीपूर्वी तुम्हाला मिळाले होते। आता निवडणूक संपली, त्याचा निकाल सुद्धा लागलेला आहे व आचारसंहिता सुद्धा संपलेली आहे, तरी देखील लाडक्या बहिणींना डिसेंबरमधील अजून 1500 रुपये मिळाले नाही। तर आता हे कधी मिळणार आहे, नवीन वेबसाईट कधी सुरू होणार आहे, किंवा तुम्हाला तुमची जी अर्जाची स्थिती आहे ते कशी पाहायची आहे, ते संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू पाहून घेऊयात। आता हे जे ऑप्शन आहे आता ही जी वेबसाईटची लिंक आहे तुम्ही पाहू शकता, testmmlby.mahaitgov.in। तुम्ही इथे गुगलमध्ये सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर हे समोर जे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात हे पेज ओपन होणार आहे। तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, इथे तुम्ही लॉग इन करू शकता, एंटर पासवर्ड, त्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन सुद्धा करू शकणार आहात। आता या वेबसाईटवरती काम चालू आहे, त्याच्यामुळे इथे अपडेट्स दिलेले नाही आहेत, म्हणजे इथे देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री दिलेला आहे। काही दिवसातच ही वेबसाईटचं काम झाल्यानंतर पुन्हा इथे अपडेट येणार आहे। श्री एकनाथजी शिंदे हे माननीय उपमुख्यमंत्री इथे दाखवणार, माननीय मुख्यमंत्री म्हणून सुद्धा दाखवणार आहे। हे अपडेट्स येणार आहे, पण आता तुम्हाला इथे बेनिफिशरी स्टेटस सुद्धा पाहता येणार आहे। बेनिफिशरी स्टेटस म्हणजे काय, जे तुम्ही आतापर्यंत जे वेगवेगळ्या योजनेअंतर्गत तुम्ही स्टेटस पाहत होता ते सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणींचं स्टेटस तुम्ही ते पाहू शकता। रजिस्ट्रेशन नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, एंटर मोबाईल नंबर टाकायचा आहे, हे जे काही तुम्हाला इथे कॅप्चे दिलेलं आहे ते टाकायचं आहे। गेट मोबाईल OTP इथे टाकल्यानंतर तुमच्या जे रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती जे OTP येणार आहे, OTP आल्यानंतर पुढील प्रोसेस तुम्हाला इथे दिसणार आहे। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता पुढील काही दिवसांमध्ये ही वेबसाईट सुरू झाल्यानंतर जे बंद पडलेले काम आहे ते सर्व तुम्हाला इथे करता येणार आहे। आता मोठा प्रश्न असा आहे की लाडक्या बहिणींना, म्हणजे ज्या महिला पात्र आहेत, त्यांना डिसेंबरमधील 1500 रुपये कधी मिळणार, तर याचे उत्तर असं आहे की लवकरात लवकर तुम्हाला मिळणार आहे। संक्रांतीच्या पूर्वी हे पैसे तुम्हाला मिळणार आहे, असे सुद्धा माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पैसे मिळणार आहेत। आतापर्यंत जवळजवळ 2.5 कोटीहून अधिक महिलांनी या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यातून वेगवेगळ्या इथे लाभार्थी महिला आहेत, त्यामुळे प्रत्येकाला पैसे मिळत आहे। जे लाभार्थी आहे त्यांचं चेकिंग सुद्धा होत आहे। पण आता हे चेकिंग म्हणजे तुम्ही जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे नियम पाळावेच लागणार आहेत। म्हणजे ज्या महिला ITR भरतात, म्हणजे टॅक्स भरतात, त्या महिला फॉर्म भरू शकणार नाहीत पुढे जाऊन, किंवा ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे पण ते ITR सुद्धा भरत आहेत, तर त्यांचे फॉर्म पुढे, त्यांचे जे पैशाचे जे लाभ आहे त्यांना ते कॅन्सल सुद्धा होऊ शकतो। तसंच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य, म्हणजे जे फॅमिलीमध्ये जे नियमित कायम कर्मचारी आहेत, किंवा जे टॅक्स भरणाऱ्यातल्या महिलांना सुद्धा इथे लाभ मिळू शकणार नाही। ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे त्यांना सुद्धा हे लाभ मिळू शकणार नाहीत, किंवा ज्या लाभार्थी महिला आहेत ज्यांनी आतापर्यंत अर्ज केलेला आहे, लाभ घेत आहेत, त्यांनी दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ मिळवत आहे, त्यांना सुद्धा आता पुढे जाऊन या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असं लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यामुळे आता पुढे जे अर्ज करणाऱ्या महिला आहेत नवीन वेबसाईटवरती, लक्षात घ्या जे नियम आहेत ते तुम्हाला पाळावेच लागणार आहेत व या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकणार आहात। लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद झालेली नाही, पुढे चालूच राहणार आहे। पुढे जाऊन 2100 रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे सुद्धा तुम्हाला इथे मिळणारच आहे, त्याच्यामुळे कोणताही डाऊट नाहीये। बट तुम्ही जर कोणते नियमांचं पालन केलेलं नाही, किंवा तुम्ही एखादं रूल्स तोडलेला आहे, तर तिथे तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यामुळे इथे सरकारची काही चूक नाहीये, तुम्हाला तुमचे रूल्स पाळावेच लागतील। त्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट सबमिट करायचे ते सबमिट करावेच लागतील, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात। आता
या रिलेटेड काही तुम्हाला क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, कारण वेबसाईट लवकरच सुरू होणार आहे. त्याच्याबद्दल अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा येणारच आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा कनेक्ट होऊ शकता, जेणेकरून जे नवीन योजना व जॉब रिलेटेड माहिती आहे ते सुद्धा डिरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, कारण ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. जी वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकणार आहात, जे अपडेट आहे तुम्ही ते पाहू शकणार आहात. या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.